2019 मध्ये, तर त्या कोरोनाच्या फिगरच्या तुलनेत माणसं जास्ती सापडतात आहेत याच्याबद्दल तुमत नाही, पण आतापर्यंत कोरोनामुळे ज्यांचा डेथ झालाय तो असणारा 14,894 असा आहे. टीबीने पेशंट जास्ती वाढले आणि कोरोनाने असणारा पेशंट एवढ्या प्रमाणात दगावले नाही अशी असणारी परिस्थिती आहे. टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालेलं दिसत नाही, पण कोरोनाच्या नावाने असणारा लॉकडाऊन पूर्णपणे झालेलं दिसतंय. सोलापूर शहर आणि ग्रामीण यांचा असणारा सुद्धा अहवाल आपण बघितला तर शहरामध्ये एक 1,997 एवढे आहेत आणि ग्रामीण मध्ये 2,015 आहे. 215 आहे, सॉरी. एकंदरीत पूर्णपणे मला वाटतं आता कुठेतरी विचार करण्याची गरज आलेली आहे की या कोरोनाच्या नावाने जो काही असं देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि त्या लॉकडाऊनमुळे अनेक जण उपाशी आहेत, उपासमार होतोय. ज्यांच्याकडे कामं होती त्यांची कामं सुटलेली आहेत, अनेक कारखाने बंद झालेले आहेत आणि सगळ्यात मोठं की सर्वसामान्य माणूस याला या मोबाईलच्या मार्फत भीती दाखवणे येते. तुमच्याकडे सिम कार्ड कुठलेही असेल पण जी रिंगटोन वाजते ती रिंगटोन म्हणजे कोविड-19 वाजते, कोरोनाची वाजते आणि तुम्ही घरात जर स्वतःला कोंडून घेतलं नाही तर तुम्हाला कोरोना होणार आणि कोरोना झाला की तुमचं मरण आटलं. 3 महिने झाले तरी ती रिंगटोन अजून बदललेली नाही. याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं तोंड उघडल्याशिवाय करणार नाही, माहिती दिल्याशिवाय करणार नाही. एकंदरीत कोरोना असा दिसतोय की परदेशातून आलेला आहे आणि परदेशी माणूस या देशामध्ये आला, तो घेऊन आला, इथे काही लोकांना झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जी काही भीती सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भरलेली आहे मी आकडेवारी याच्यासाठी दिली आहे की टीबीने जास्ती माणसं नाही पण कोरोनाने कमी नाही. माझं सगळं पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की मागच्या वर्षी म्हणजे जानेवारी 1, 2019 ते 31 डिसेंबर 2019 या वर्षी किती माणसं आपल्यातून निघून गेले, त्यांचा मृत्यू झाला, महिनाभर आपण असणारं त्यांचं आकडेवारी द्या. आणि दुसरं 1 जानेवारी 2020 त्याच 25 जून 2020 हे 2 वेगवेगळे आकडे जे आहेत
हे लोकांसमोर आपण असं मांडावेत अशी माझी विनंती. त्याला लोकांच्या मनामध्ये जी भीती या कोरोनाच्या निमित्ताने शासनाने जी बसवली ती भीती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस हा आपलं नॉर्मल जीवन ज्याला आपण म्हणतो हे जगायला सुरुवात करणार नाही. आणि मग ती आकडेवारी देणं हे महत्वाचं आहे. मी निश्चितपणे सांगेन की मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कमी माणसं करोनाने माणसं दगावतात आहेत असं आपण म्हणतोय. त्याच्यामध्ये आकडेवारी मोठी झाली पाहिजे पण ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून मी सर्वसामान्य माणसाला विनंती करतोय की शासनाने जे आपल्याला कोरोनाच्या निमित्ताने ब्लॅकमेल केलं, आपलं आयुष्य पूर्णपणे असं उद्ध्वस्त केलेलं आहे. 30 तारखेपर्यंत वाट न बघता आपण असताना आपलं आयुष्य नॉर्मल रित्याने जगायला सुरुवात करावी. आज बापात बाप राहिला नाही आणि लेखात लेख राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. घरात आपण कोणाला घ्यायला तयार नाही आणि आपण कोणाला भेटायलाही तयार नाही. हे जे एकल कोणी जीवन भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेला आहे हे सर्वसामान्य जीवन आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तर विनोद मिसळून राहणं हे असणारं सामान्य माणसाचं जीवन आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला माझी असणारी विनंती आहे की शासनाची वाट बघू नका. केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल पॉलिटिकल लिडरशिप नावाची गोष्ट शिल्लकच राहिलेली नाही. मी शिक्षणाचं उदाहरण देईन. शाळा चालू करायच्या की न चालू करायच्या हा तुम्ही निर्णय घ्या. तो जिल्हा पातळीवरती कशाला सोडत आहे. चालू करायचे असेल तर म्हणा चालू करा. या दिवसापासून चालू करा. आईबाप ठरवतील की आपली पोरं शाळेमध्ये पाठवायचे की न पाठवायचं. पण शासनच आम्ही 26 जुलैला सुरुवात करू. आता हा 26 जुलैचा मुहूर्त काय आता आम्हाला कळू. ही तुम्ही 26 जुलैची तारीख काढली कशी इथं आम्हाला सांगा पाहिजे. सामान्य माणसाला सांगा की बाई या दिवसामध्ये पूर्णपणे 100% कोरोना जाणार आहे का. इथे अनेक व्हायरस येऊन गेले. मी आज सरळ म्हणतो की आपण सगळेजण जिवंत आहोत याचं एकमेव कारण इथल्या हेल्थ डिपार्टमेंटने आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे व्हायरस टाकलेले आहेत. मलेरियाचा असेल, कोरोनाचा असेल, आमुक्याचा असेल, H1चा असेल, त्याच्यात मध्यंतरी आलेलं फ्लू असेल, या सगळ्याचे जे काही व्हायरस आपल्या अंगामध्ये टाकलेला आहे तो आता नवीन व्हायरस त्या आतमध्ये घ्यायला तयार नाही. म्हणून आपण वाचलो अशी असणारी परिस्थिती. तेव्हा इथे हेल्थ डिपार्टमेंटने आपल्याला जगवलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लॉकडाऊनने अजिबात आम्हाला जगवलेलं नाही तर उलट लॉकडाऊनने अनेक माणसं सायकॅट्रिक पेशंट झालेत अशी असणारी परिस्थिती. सोलापूरमध्ये 4 सायकॅट्रिक डॉक्टर्स आहेत. त्यांचा फक्त इंटरव्ह्यू घ्या. जानेवारीच्या अगोदर त्यांना किती पेशंट होते आणि जानेवारीच्या नंतर त्यांचे पेशंटची संख्या किती वाढली असं लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोरोनाने काय केलं असेल तर सायकॅट्रिक पेशंट वाढवले आणि सायकॅट्रिक डॉक्टरांची असणारी भरमसाठ प्रॅक्टिस वाढवली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी सर्वसामान्य माणसाला असताना आवाहन करतोय की हे शासन कोरोना संपला की तुम्ही असं अमुक करा तमुक करा अजिबात नाही. 30 तारखेला सुद्धा लॉकडाऊन उठेल असं मला वाटत नाही. कारण ममता बॅनर्जींनी खेळ सुरुवात केला की तिने म्हटलं 31 जुलैपर्यंत आमच्या इथला असं लॉकडाऊन. तिने आपले संघर्षाचं नेतृत्व आहे ते पुन्हा दाखवून दिलं की तुम्ही इतके दिवस मला शिव्या घालत होता, आता मीच तुम्हाला असताना रॉंग बॉक्स मध्ये उभे करते.
31 जुलैपर्यंत असणारं लॉकडाऊन आमच्या इथे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांचे इलेक्शन आहेत, जेवढ्या सभा कमी होतील तेवढा असणारा दिला पाहिजे. तर तिने आपली लिडरशिप दाखवून दिली आणि लिडरशिपचा अभाव असल्यामुळे कुठल्या गरजेच्या व्यवसाय आहे, कुठला गरजेचा व्यवसाय नाही, ही शासनाच्या लक्षात आलं. आता कुंभार आहे, लोहार आहे, सुतार आहे, नाभिक आहे, अशा अनेक जणांची मी असे नावं घेऊ शकतो की ते जे काही निर्माण करतात ते लोकांना उपयुक्त आहे, आवश्यक आहे. आता हे जर आवश्यक असणाऱ्या वस्तू ज्या वस्तू आहेत आणि हा जो सगळा बारा बलुतेदार असणारा निर्माण करतो त्याच्यावरतीच तुम्ही असणारा बंदी आणली असेल तर त्याची उपासमार झाली आणि उपासमार झाल्यानंतर तुम्ही त्यांना असणारा काय दिले? काही नाही. इव्हन जे 20 लाख कोटीचा असणारं जे पॅकेट आलेलं आहे त्या 20 लाख कोटीच्या पॅकेटमध्ये इथल्या बारा बलुतेदारांना काही आहे? काहीच नाही. करता ते आंध्राची स्थळ आहे, घरगुती उद्योग आहे, आपल्या गावामध्ये बसून असणारा उद्योग करतात. म्हणून पॅकेजच्या बाहेर असणारी ही जी सगळी मंडळी आहे या सगळ्या मंडळींना राज्य शासनाने तरी त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून असं असताना जे काही स्लोगन झाले त्याच्यामध्ये सुद्धा मला काही दिसत नाही. दुर्दैवाने मला असं वाटतं की ही सगळी मंडळी मुसलमान आहेत की काय असं मला शंका यायला लागली आणि म्हणून शासन यांच्याकडे असणारं दुर्लक्ष करते की काही असणारी परिस्थिती आहे. तर मी सर्वसामान्य माणसाला विनंती करतो की त्यांनी असणारं सर्वसामान्य आपलं आयुष्य जगायला सुरुवात करावं. जसं मलेरिया बरोबर आपण असताना जगतो, कॉलेरा बरोबर आपण असताना जगतो, स्वाईन फ्लू बरोबर आपण असताना जगतो, तशाच रीतीने आता असताना या कोरोना बरोबर सुद्धा आपल्याला जगायचं आहे ही मानसिकता करून त्यांनी आपलं नॉर्मल आयुष्य जगावं हे माझं त्यांना असणारं आव्हान आहे. शासनावरती अजिबात अवलंबून राहू नये ही माझी दुसरी आपण आता विचार. कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या कोरोनामुळे, त्यांच्यासमोर आता काय पर्याय आहे? मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचार. समजा उद्या मार्केट खुलं झालं तर तुम्ही विकत काही घेणार आहात का? जेवढ्या गरजू वस्तू आहेत तेवढ्याच तुम्ही विकत घेणार. ज्या लक्झरी आयटम आपण असं म्हणू किंवा चैनीच्या वस्तू आपण तुम्ही विकत घेणार का? नाही. ही मानसिकता सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे गरजू वस्तूंची विक्री होईल का? होईल, पण त्याच्या व्यतिरिक्त विक्री होईल का? मला अजिबात दिसत नाही. अर्थव्यवस्था पुन्हा पायावरती उभं राहण्यासाठी ना राज्य शासन केंद्र शासन पावलं उचलते की ज्याच्यामुळे विक्री वाढेल आणि विकत घेणारा वर्ग वाढेल अशा दृष्टीने मला कुठेच काही दिसत नाही. सर, पेट्रोल आणि डिझेल दर वाढत होते. हे कंगाल सरकार आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही ठिकाणी सरकार आहे. त्यांना अशा जे कर्मचारी आहेत त्यांचे असणारे पगार देता येईल की नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जगामध्ये तेलाच्या किमती पडलेल्या आहेत पूर्णपणे, पण भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा असताना भाव वाढतोय. ही नव्या प्रकारची चोरी ही सरकार करते. हे सरकार म्हणजे संघटित गुन्हेगार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. गेल्या 8 दिवसांमध्ये 5 वेळा डिझेलचे भाव वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिझेलचे भाव पडलेत अशी परिस्थिती आहे. हे जे भाव वाढवतात आहेत याचं कारण यांना जीएसटी मधून किंवा आजही आपण असं बघितलं असेल की नवीन घोषणा झाली की तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्याची जी शेवटची तारीख होती ती वाढवून आता असताना जुलै महिन्याची 30 तारीख घेण्यात आलेली आहे. ते जो व्यापारी होता, छोटा मोठा व्यापार करत होता, तो आपला व्यवहार करून जीएसटी भरत होता किंवा इन्कम टॅक्स भरत होता, ती येत नाही आहे अशी परिस्थिती आहे, जमा होत नाही आहे. सरकारची भरात आहे आणि म्हणून डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमातून भरण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मग या भरण्याला संघटित गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी समजेल. हे सरकार संघटित गुन्हेगारांचं सरकार आहे. सर, पत्रकार परिषद घेण्या अगोदर तुम्ही सिव्हिलला वगैरे जाऊन घेतला. सोलापूर शहराच्या रुग्णांचा आढावा घेतला का सर? माझ्याकडे दर दिवसाचा आढावा आहे. काय जाणवलं सर तुम्हाला, कशामुळे एक लक्षात घ्या की मी जसं म्हणालो की हा या देशामध्ये इम्पोर्ट केलेला आजार आहे. त्या इम्पोर्ट करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले आरोपी आहे. आणि म्हणून मी मध्यंतरी म्हणालो होतो की ज्याच्या कुठल्या घरामधनं असं खऱ्या अर्थाने कोविड-19ने दगावला असेल तर त्यांनी पंतप्रधानावरती 302चा गुन्हा हा दाखल केला पाहिजे. अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी परदेशात येणाऱ्या माणसावर बंदी घालायला पाहिजे होती, ती घातली नाही. तसा सल्लाही देण्यात आला होता. त्याच्यामुळे हा जो परदेशी माणूस आला तो कोविड या ठिकाणी घेऊन आला, त्यांनी लोकांना सगळं बाधित केलेलं आहे. सोलापूरमध्ये सुद्धा जे पहिल्या फेजमध्ये पेशंट निघाले ते सुद्धा बाहेरून आलेले होते अशी असल्याची परिस्थिती आहे. दुर्दैवाने शासनाने जागतिक स्तरावर जे चाललं होतं त्याचंच अनुकरण केलं. त्यांनी आपलं परिस्थिती लक्षात घेतली नाही. इथे शब्द कम्युनिटी हा शब्द वापरण्यात आला, आपल्या इथेही कम्युनिटी हा शब्द वापरण्यात आला. पण एकंदरीत असं दिसतंय की हा जी कोविडाची लागण जी झाली ती लागण ज्याला कोणाला पहिल्यांदा बाधित झाला त्यांनी त्याच्या कुटुंबाला घेरलं. त्याच्या कुटुंबाला घेरल्यानंतर त्यांनी त्याच्या मित्रमंडळीला घेरलं आणि मित्रमंडळीला घेरल्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये तो ज्याला ज्याला भेटला त्याला भेटला. ज्या ज्या शहरांमध्ये तिथल्या पालकमंत्री अधिकार दिले असते तर हे काम व्यवस्थित झालं. जिथे जिथे पालकमंत्र्यांचं हस्तक्षेप झाला तिथे तिथे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की पालकमंत्री जसं सांगेल तसंच करा. दुर्दैवाने पालकमंत्र्यांनी याचा बारकाईने अभ्यास केला नाही आणि म्हणून त्यांना गाईड करता आलं नाही. तर माझ्या दृष्टीने असताना सोलापूर असेल किंवा इतर कुठलाही जिल्हा असेल कोविडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आता आकडेवारी जाते. या आकडेवारीमध्ये सुद्धा एक राजकारण आहे, आपण असं लक्षात घ्या. 15 दिवसापूर्वीचे माझे असणारे व्हिडिओ आपण बघितला असेल तर मी सरळ सरकारवरती आरोप केला होता की 30 जूनपर्यंत हे 5 लाखापर्यंत आकडा हा घेऊन जाते आणि माझ्या नजरेनं आपण त्याच्यात जवळपास पोहोचलेलो आहोत. त्याच याच्यामध्ये पंतप्रधानांना आवाहन केलं होतं की हे 5 लाखाचा आकडा पोहोचवण्याच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय निधी महामंडळ जी आहे या महामंडळाने तुम्हाला कंडिशन घातली आहे का की तुमच्याकडे अधिक पेशंट असेल तरच आम्ही तुम्हाला असताना मदत करू आणि
तुमच्याकडे अधिक पेशंट नसतील तर आम्ही तुम्हाला मदत करणार नाही का? आता तुम्ही हे आकडेवारीचं राजकारण करताय का पैशासाठी? हा खुलासा करा. का कोविडच्या निमित्ताने जी काही डेथ रेशिओ जो आहे तो पूर्णपणे फ्लॅट झालेला आहे असं दिसतोय. पंढरपूरमध्ये राम गायकवाडांनी वक्तव्य केलं आहे त्याने 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेलं आहे. अद्यापही त्याला अटक झालेली नाही. पोलिसांचं मला माहिती अशी आहे की ते म्हटलं तर आम्ही असं त्याच्यावर केसेस दाखल करतो. केसेस दाखल केले की आम्ही असं त्याला मला सर प्रश्न असा आहे की काल एक वक्तव्य असं आलं की बाबा शरद पवार म्हणजे एक महाराष्ट्राला लागलेला कोरोना आणि बहुजनांच्या संबंधी शरद पवारांनी नेहमीच सातत्वाची वागणूक दिली. या मताशी कोणी सहमत आहे? मला जे म्हणायचं ते मी म्हणत जातो ना, दुसऱ्याच्या याच्यावरती कशाला विचार. तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर? तुम्हाला काय म्हणायचं? मला जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा मी म्हणत असतो, तेव्हा त्याची काळजी करू नका. दुसरा प्रश्न असा की सरकार स्थापनेसाठी एका वरिष्ठ नेत्याने की जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात ते सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतात. अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या पक्षाशी एकमेकांचं राहून त्यांनी सरकार स्थापन केलं. हा नेता नेमका पुरोगामी का प्रतिगामी? नाव काय नाही त्याचं? शरद पवार. शरद पवार त्यांना विचारलं. डॉक्टर जलील पारकर यांनी ICMR आरोप केलेले आहेत. ICMR जे आता संपूर्ण देशातलं कंट्रोल करते आहे, केवळ ICMR मुळे मृत्यूदर वाढतो आहे. कारण 1000 वेळा नियमावली ICMR बदलते, प्रत्येक वेळेस टेस्टची क्रायटेरिया बदलते. काय सांगाल? आता तुम्ही कुठल्याही पोस्टमॉर्टम डॉक्टरला भेटलात का? एवढ्या पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरला भेटलात का? काय विचारलं त्याला तुम्ही? मृत्यूदराच्या संदर्भात त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? एक तर सांगतो, एक तर जे पेशंट्स आहेत शेवटच्या टप्प्यात येत आहेत आणि प्रॉपर अवेअरनेस होत नाहीये या संदर्भात. हे डॉक्टर सांगतात. त्याला एक माझ्या वतीने प्रश्न विचार की थोडं काय रेस्पिरेटरी प्रॉब्लेम दिसला तर त्याला कोविड दाखवा असं त्याला इन्स्ट्रक्शन आले का? आणि त्याला तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. माणसं मरणार हे निश्चित आहे. म्हणजे एकदा माणूस जन्माला आलाय की त्याचं जाणं हे निश्चित आहे. कधी जाणार हा वेगळा. 90व्या वर्षी जातो की 110 वर्ष कशाने जातो हे निश्चित आहे. पण त्याला असं विचारलं आहे की रेस्पिरेटरी थोडा जरी दिसला तरी त्याला कोविड दाखवा असं आहे का? आता आजारी पडलो तर माझा दम लागणारच मला. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आला, कोविडच्या लिस्टमध्ये गेलो. शहरातली संख्या शहरातली संख्या कोविडपेक्षा सारीची जास्त आहे. शहरातले जे झाले ना आता बाधित 2000च्या आसपास बाधित आहेत त्यातले सारे पेशंट जास्त आहेत आणि कोविडचे पेशंट कमी आहेत. हे वास्तव आहे आणि याला इथले जे खाजगी तुम्हाला टीबीची आकडेवारी दिली त्याचं कारणच ते आहे की 24 लाख टीबीचे पेशंट आहेत आणि 2019 या साली 79,000 लोक त्यातली दगावली आहेत अशी असणारी परिस्थिती. आणि कोरोनामुळे गेल्या 3 महिन्यामध्ये 14,800 काहीतरी 884 लोक दगावलेली आहेत आणि 14,000 लोकांसाठी अख्खा देश बंद पडला अशी परिस्थिती. देश बंद पडला नाही हे दुःख आहे. खाजगी रुग्णालयाची मन मागणी मोठ्या प्रमाणात आहे सोलापुरात. मी म्हटलं ना की शासनाकडे पॉलिटिकल लिडरशिप नाही. ते हॉटेल्स घ्यायला निघाले पण ही जी खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्यांचं रिक्विजिशन करायला तयार नाही.
त्याला इन्स्ट्रक्शनच नाही. तुम्ही तुम्हाला जर क्वारंटाईनमध्ये पेशंट ठेवायचे असेल तर तुम्ही खाजगी रुग्णालय घ्या, त्याला तिथे तुम्ही ठेवता येईल. नाही तुम्ही त्याचं लायसन्स रद्द करू शकता. त्याच्यावर सरकारने ठरवलं तर सगळंच काही होतं, नाही असं नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, एक्वायर करायला पाहिजे होती, एक्विजिशन केली पाहिजे होती. नाही करायचं तुझं असलं तर मग जेव्हा या सगळ्या हॉस्पिटल्सवरती त्यांनी बंधन आणलं पाहिजे होतं की रेग्युलर पेशंटला तुम्ही ट्रीट करा. हे जे शासनाचा जो नियम आला की पहिल्यांदा पेशंट आला की त्याला कोविडची टेस्ट करा. आता खाजगी डॉक्टरांकडे मी ज्यावेळेस बसलो चांगली हॉस्पिटल आहे तर हे कोविडची टेस्ट घ्यायचं म्हटलं म्हणजे 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. सरकारने आम्हाला इथे पैसे द्यावे, आम्ही ती इन्व्हेस्टमेंट करतो आणि आमच्या इथेच त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे की नाही ते बघतो. आमच्याकडे निधी नाही, टेस्ट करण्याची यंत्रणाही नाही, त्याचे रिपोर्ट्स वेळेवर येत नाही, मग आम्ही करायचं काय? सोलापुरात 43 मृत्यू दररोजचा प्रकार उघडकीस आणला. प्रशासनामध्ये कुठेतरी समन्वय दिसून येत नाही. या संदर्भात काय बोला? सगळीकडे समन्वय त्याने शेवटी असं आहे की कमिशनरला एक अधिकार दिला आहे, कलेक्टरला एक अधिकार दिलेला आहे, SP ला एक अधिकार दिलेला आहे. समन्वय नाही, पण प्रशासनात कुठलाच अधिकार समन्वयाचा इश्यू नाही. तुम्हाला क्रायसिसच्या कालावधीमध्ये तुम्हाला कमांड ऑफ चेन ही निर्माण करावी लागते. आता तुम्ही कमांड SP की कलेक्टर, माझ्या दृष्टीने असणारा कलेक्टर हा चेन ऑफ कमांड असतो. तुम्ही जर सरळ सांगितलं असतं की कलेक्टर जे सांगते ते सगळ्यांनी असताना मान्य केलं पाहिजे आणि कलेक्टरने सुद्धा निर्णय घेत असताना पोलिसांचा असेल, कमिशनर असेल यांच्या बैठका घेऊन त्याला असं केलं असतं तर झालं असतं. 43 मृतदेहाचा मोठा प्रकरण एवढा असताना पालिका प्रशासन शांत कसे राहू शकते? याचं ते बॉडी काढायला सांगताय का तिथे पॉसिबल म्हणते. मला सर 2 दलिताची हत्या झाली, यावर त्यांना न्याय मिळेल असं वाटतं ह्या सरकारच्या कार्यकाळामध्ये? कारण एकांचं म्हणणं असं आहे की नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये दलितावर अत्याचार अन्याय होता. मी आता जो बदल झालाय तो फक्त आपल्यासोबत मांडतो. मी पिंपरी चिंचवडचं म्हणल्यावर नागपूरचं म्हणतो. नागपूरची अजून माझ्याकडे तेवढी माहिती आलेली नाही. पिंपरी चिंचवडची माहिती माझ्याकडे आहे. पोलिसांनी आणि तिथल्या सर्वसामान्य जनतेने व्हायटल इन्फॉर्मेशन जी आहे ती पोलिसांकडे दिली. पोलिसांनी ती तपासली आणि आज पोलीस डिपार्टमेंट कार्यकर्त्यांना शाश्वती देऊन असं सांगतंय की जे काही पुरावे आम्ही गोळा केलेले आहेत ते गोळा केलेले पुरावे च्या आधारे शिक्षा होईल एवढं पोलिसांना. त्याच्यामुळे पुरावा अभावी अगोदर लोक सुटल्या जात होती. आता मला असं दिसतंय की जागृतीच्या ह्याच्यामुळे पोलीस खातंही आणि कार्यकर्ते हेही आता पुरावे अधिक सक्षम कसे होतील, सक्षम कसे होतील हे त्या ठिकाणी पाहत आहेत अशी परिस्थिती आहे. नागपूरच्या प्रकरणामध्ये मी अजून असं म्हणेन की ज्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली पाहिजे त्या पद्धतीने पोलिसांची कारवाई झालेली नाही. जो घटना घडली त्यावेळेस स्पॉटवरती नव्हता, पण नंतर राऊत प्रमोद आहे त्याला मेन विटनेस करायला मिळालेले आहे.
पण त्यांचाच भाऊ धनंजय धीरज, धनंजय धनराज धनराज हा त्याच्याबरोबर काटोलपासून ते नागपूरच्या हॉस्पिटलपर्यंत बरोबर होता. त्याचं आजपर्यंत स्टेटमेंट घेतलेलं. नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केल्यानंतर तो 6 तास शुद्धीवरती होता, तेव्हा तिथेही त्याचं स्टेटमेंट घेण्यात आलेलं नाही. तर मला तिथले जे इन्क्वायरी ऑफिसर्स आहेत, इन्क्लुडिंग DYSP, यांच्या चौकशीच्या संदर्भातलं आम्ही असंतुष्ट आणि कोर्टामार्फत या सगळ्या गोष्टी आता आम्ही असं पाहतो. कोर्टाला सांगून त्यांनी रेकॉर्डिंग करावं असं आमचं त्या ठिकाणी सांगायला. दुसरी आमची मागणी आहे की ती केस CBIकडे देण्यात. आभारी आपल्या सगळ्यांचा.